आपण पाहतो इथे की पुढच्या चेंडूला मला वाटतं नक्कीच चांगल्या परीने फोकस करेल आणि चांगला खेळ करेल. षटकाधी पुढचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल डिक्लरेशन झोनच्या दिशेनं. मिळतील फक्त 2 धावा. जसं कैलास कोठावळे सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. डेफिनेटली कैलासजी गोठवले यांना आपण गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा टीमसाठी देखील खेळताना पाहायला मिळालं. नवीन द्या गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा टीमसाठी अनेक क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. त्यांना विनंती करतो की आपण मंचावर या. कैलासजी गोठवले सोबतच मला वाटतं की सूरजजी भगली ते देखील आहेत आणि त्यांच्यासोबत आणखीन काही आहेत. सुनीलजी आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतोय त्यांनी देखील या मंचावर. तुमचं आम्ही या यंग मराठा चषकामध्ये सहर्ष शब्दशुमनाने हार्दिक हार्दिक असं स्वागत देखील करतोय. भावेश अगदी आपण पाहिलं त्यांच्या बॅटला स्पर्श करून चेंडू डी झोन मध्ये जरूर ट्रॅव्हल झाला होता आणि धावा तिथून मिळाल्या देखील 2 धावा म्हणजे टीमची टोटल 3. कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. या वेळेला बॅकफुटला जास्त असतं भावेश खेळताना पाहायला नाही. ते जर चेंडूच्या लाईन आणि लेथ मध्ये यायचं असेल तर फ्रंट फुटवर खेळायला हवं, परंतु बॅकफुटला जास्त असतं जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय विजय आणि त्याचं नुकसान होत आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच बॉलवरची नजर तुमची चांगली असायला हवी. यावेळेस आपण पाहिलं तर थोडंसं मिस झालेत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग चेंडू मात्र निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. 4 धावांकरता आला हा चौकार. चलो मैच चलते हैं, मैच ऑन है तो अंदर से जो मैदान के अंदर से लोग जा रहे हैं मैं उनसे रिक्वेस्ट कर रहा हूँ कि आप क्विक फास्ट जाइए यहाँ से, गेंद लग सकती है आपको. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग डाव्या स्टेजच्या बाहेरचा बॉल होता. वाईट बॉल निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाऊन पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 8 या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुढे स्टेप आउट म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता. षटकाची झाली आहे समाप्ती. पहिलं षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 8. बॉलच्या मिनिटमध्ये येऊन निश्चितच खेळणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग नुसती बॅट ही फिरवली जाते. डेफिनेटली आपण बघितलं तर आता आपण बघितलं विजय दादांचा देखील मार्केट वाढलेला गेला आहे. कारण की बाउंड्रीच्या बाहेर जर कॅच पकडला गेला तर 300 रुपये म्हणजे आयवा कॅच 300 रुपयाचा असेल. साईनाथ दादांच्या माध्यमातून हे पारदर्शक आणि मला वाटते आता थोडीशी एनर्जी आम्हाला देखील दिली आहे. साईनाथ दादा पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतोय. दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच ज्यूस मात्र आम्हाला नक्कीच त्यांनी पुरस्कृत केला होता आणि आता त्या स्ट्रिंग एनर्जी, कारण की एनर्जी आम्हाला आली तर नक्कीच आम्ही नक्कीच खेळाडूंना देखील प्रदान करूया आणि नक्कीच त्यांचा देखील पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. चला दुसऱ्या षटकामध्ये वळूया आपण. डेफिनेटली सतीश ऋतेशांचा फटका बॅकफुटला जाऊन पॉवरफुल पंच आहे मात्र आपण पाहतोय नवनाथ आहे तिथे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ओहो या वेळेला रनिंग बिटवीन द विकेट हा विषय 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 गंभीर राहिलाय. फलंदाज मात्र रन आउटच्या स्वरूपात. पहिला मोठा धक्का भावेशला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाडा संघाला मात्र पहिला धक्का भावेशच्या रूपाने गॉन. ऊंची ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस भारी. ऊंची ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस भारी. वाकडे वाटला येताना नांगली. वाकडे वाटला येताना नांगली. धन्यवाद डीजे. जो मैदान के अंदर से 3 बड़े बड़े बाहुबली आ रहे हैं उनसे मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ चलो मैदान के बाहर चलो. ये तो हमारे पास आपसे बड़ा एक बाहुबली है, वो आ जाएगा मैदान के अंदर और आपको ऐसे उठा के लेके जाएगा. हमारे पास महेंद्र बाहुबली है. चला मैदानाच्या आतमध्ये आता वळूया. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत मिस्टर देवेंद्र. भरपूर चांगले खेळाडू आहेत. आज मात्र आपण बघितलं ना तर विजय कुठेतरी दशरथ मात्र बॅटिंगसाठी येत नाहीये. काहीतरी गेम प्लॅनिंग त्यांचा देखील पाहायला मिळतोय. स्लो ओव्हर रन होता नक्कीच बॅटवर व्यवस्थित आला नाहीये.
एकदा मात्र इथून जरूर मी येईल. रुतेश कुठेतरी स्ट्रगल करतायत. गावदी स्पोर्ट्स षष्टीकरपाडा टीम प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाली. टीमची टोटल आहे ते आत्तापर्यंत 1.2 म्हणजे जवळजवळ 8 चेंडूचा खेळ झाला आणि फलकावर 10 धावा, एक गडी गमावल्यात. ह्या धावा ज्या आत्मविश्वासाने आलेल्या नाही आहेत, धावांच्या शोधात आहेत. धावा येतील कुठून कशा येतील सातत्याने मात्र धावांसाठी भरपूर आणि भरपूर मेहनत करावी लागते विजय या वेळेला. आणि निश्चितच ज्या ठिकाणी कष्ट करावे लागतील. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर पुन्हा एकदा डावेष्टीच्या बाहेर मात्र टाकला गेलाय. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला कधी घाबरू नका. आणि निश्चितच या ठिकाणी कष्ट करत असताना मात्र मागे वळून पाहायला लागणार नाही यावेळेस टीम Definitely. गावदी स्पोर्ट षष्टीकरपाडा संघाला. डेफिनेटली नक्कीच आपण पाहतोय की मागे वळून नाही तर पुढे पाहून जावं लागेल. अगदी आपण पाहिलं थोडंसं जागा बनवून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या टो एंडला लागलेला चेंडू होता, अगदी व्यवस्थित बॅटमध्ये आला नाही आहे. परंतु मी तर म्हणेन जोपर्यंत रुतेश आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत संपूर्ण संघ त्यांच्याकडे एक आशेच्या नजरेने पाहणार आहे. कारण की रुतेश हा खेळाडू जरी सुरुवातीचे 3-4 चेंडू कमी मी म्हणेन पडला, परंतु जर त्याचा दिवस असेल आणि नक्की नशिबाची साथ मिळाली तर मग या मॅचमध्ये रुतेश हा खेळाडू आहे आपल्या संघाला पूर्णपणे फ्रंटफूटवर आणि पुढे घेऊन जाण्याचं कार्य करेल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तो देखील प्रयत्न करतो. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हा मिस टाइम फटका झाला आहे. मात्र चेंडू जाईल डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं, मिळतील त्या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा. डेफिनेटली आपण बघितलं तर स्ट्रगल करतात मिस्टर रुतेश 2 धावा तिथे मी ती टीमची टोटल पोहोचली गेली आहे 14च्या घरामध्ये. बघा 14 धावा सुद्धा कमी नाही आहेत, कारण की अजून सुद्धा आपण पाहू शकतो या षटकामध्ये 2 उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू फेकून झालेले आहेत. इथून ज्याप्रमाणे श्री साईबाबा काजूपाडा राजावली विभागातून बिलॉंग करणारा टीम आपल्याला पाहायला मिळतो आहे, परंतु त्याने खेळ आज ना थोडा मी तर म्हणेन विजय प्रभावित केलेला आहे. कारण की जवळजवळ आजचा दिवस म्हणजे बॉलिंगमध्ये भरपूर त्याने चर्चा मिळवलेली आहे, प्रसिद्धी मिळवलेली आहे. कारण की चांगला टप्पा, चांगला नियंत्रण आणि चांगली गोलंदाजी त्याने दर्शवली आहे. सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या टीमला एकच ध्येय मनामध्ये ठेवावं लागेल. हरलो तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडणार नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा चेंडू जातोय तो म्हणजे डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं, मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. अगदी आपण पाहू शकतो इथून 2 धावा मात्र खेळायचा होता कुठे आणि चेंडू गेला कुठे, परंतु हवं काय होता तर मिळालं तेच. धावा कशा पण येऊ द्या पण सध्या येऊ द्या असंच म्हणत असतील गावदेव स्पोर्ट षष्टीकरपाडा टीमचे सर्व पाठीरागे आणि खेळाडू. यावेळेस हवाई हल्ला केलाय, फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषा बाहेर, गोल षटकार. आणि बघा मी जी चर्चा करत होतो ना की हा खेळाडू आहे जोपर्यंत उभा असेल तोपर्यंत गावठी स्पोर्ट्स षष्टीकरपाडा टीम त्याच्याकडून नक्कीच आशेच्या नजरेने पाहिल आणि ते दर्शवलं गेलं त्याने. निश्चितच ज्या फटक्याची गरज होती ना जयेश, तो फटका मात्र या ठिकाणी रुतेशच्या बॅट मधनं आपण जरूर येताना पाहिलाय. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती नवनाद येतोय. यावेळेस पहिला बॉल धीम्या गतीने टाकला होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू मात्र गली रिझनच्या दिशेने रवाना झालाय. फक्त एक सिंगल मात्र घेतली जाईल, कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर रुतेशच्या बॅट मध्ये एक द ग्रेट षटकार जरूर आलाय आणि निश्चितच त्याला स्ट्राईक वरती येणं खूप गरजेचं होतं. डेफिनेटली आपण पाहिलं तर आता 3 षटकाराच्या हॅट्रिकसाठी साईनाथ दादांनी सांगितलं की 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. हॅट्रिक साध्य करा आणि 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवा. आतापर्यंत एकही हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे, परंतु कदाचित या मॅचमध्ये मिळू शकते. बॅटची कडा 2 धावा मात्र इथे मिळतील. टीमच्या टोटलमध्ये झाली आहे वाढ, 2 ने टीमची टोटल पोहोचली आहे 25च्या घरामध्ये 25 रन्स. बघा इथून ज्या प्रकारे आपण पाहू शकतो ना की रुतेश असतील आणि जवळजवळ म्हणजे या षटकामध्ये फेकलेले पहिले 2 चेंडू आहेत, म्हणजे 4 चेंडू आहेत, 4 मध्ये कदाचित 3 षटकार येऊ शकतायत. शॉट अंपुल सक्सेसफुल ब्युटिफुल चेंडू झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, गोल सीमारेखा पार. रुतेशच्या बॅट मधून A1 क्वालिटी ब्रँडेड बिग षटकार.
पैशाची आयटम थँक्यू डीजे. बघा एक षटकार आला, आणखीन येऊ शकतात 2. हो 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 हो, या वेळेला काय घडलंय? जेल ड्रॉप झालाय. जेल ड्रॉप. रितेश सहा जेल म्हणजेच नक्कीच मागात पडू शकेल, कारण की आता जेल सुटल्यानंतर तो खेळाडू स्ट्राईक एंडकडे आहे. फायदा मिळेल. आता पुन्हा एकदा जेल मात्र निर्माण झाला. या वेळेला नवनाथ मात्र नाही चुकी करणार. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, व्यवस्थित बॅटमध्ये आला नाहीये. एक जेल ड्रॉप झाला होता, परंतु यावेळेला पुन्हा एकदा जेल तो पकडला गेला. फलंदाज मात्र झालाय बाद. रुतेश टीमची टोटल आपण पाहिली आहे 31 धावा फलकावर आहेत. आणखीन आपण पाहिलं तर या षटकामध्ये एक चेंडू शिल्लक आहे. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहिलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर रोहिदास मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत, ज्याने मागच्या मॅचमध्ये देखील भरपूर चांगल्या धावा केल्या होत्या, चांगली बॅटिंग केली होती. या मॅचमध्ये त्यांच्याकडून देखील तशीच कामगिरीची अपेक्षा असेल. कदाचित एक चेंडू आहे, एका चेंडूमध्ये आपण पाहिलं तर एक चांगला फटका, एक फिनिशिंग गुड हिट पाहायला मिळेल का? मिळू शकतोय. पुढे स्टेप आवडून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा वाईट बॉलचा इशारा येतोय. हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल नवनाथ यांना. टीमची टोटल आपण पाहिली हलूस पुढे सरकले 32च्या घरामध्ये. बघा इथून आपण चर्चा करूया तर या जवळजवळ बॉलची, या बॉलवर आपण पाहिलं तर मग किती धाबा येतील. या बॉलवर येणाऱ्या धाबा भरपूर महत्त्वपूर्ण राहणार आहेत. चर्चा करूया आपण या बॉलची. चांगला बॉल नक्कीच हाताळला गेला, खाली राहणारा डॉट पाहायला मिळाला. या डॉटनं आपण पाहिले तर मग एकंदरीत 3 षटकं समाप्त झाले. या टीमची टोटल आपण पाहिली 32 झालेल्या आहेत आणि 33 धाव्यांचं लक्ष. 33 रन स्कोर बोर्डवर आपण पाहिलं जिंकण्यासाठी नक्कीच पूर्ण करावे लागतील. 33 धावा करावे लागतील, कारण की 32 झालेल्या आहेत आणि जवळजवळ इथून 11च्या सरासरीने या 33 धावा कराव्या लागतील. पहा ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं की सुरुवात आपण पाहिली आहे तर नक्की थोडीशी नव्हती, परंतु रुतेशची चांगली मध्यंतरी फटकेबाजी पाहायला मिळाली आणि त्या फटकेबाजीच्या जोरावर टीमचा एक टोटल चांगलं जोर पाहायला मिळालं आणि त्यामुळेच आता लढण्यासाठी एक बरोबरीची फाईट करण्यासाठी एक सन्मानजनक टोटल मिळाला आहे. तर टोटलच्या माध्यमातून कशी फाईट केली जाईल मैदानाच्या आतमध्ये देखील पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण घेऊ छोटासा म्युझिकल ब्रेक. आमचे डीजे ऑपरेटर पवार का पॉवर महेंद्र पवारला देऊ संधी गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण या धावांना चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरूया. माझी जोडी जमली ग अशी चक्कास पोरगी पटली.
हॅलो. चला मी विनंती करतोय 2 कर्णधार या प्लीज. नित्यसाई लोहिया नगर आणि एन्जॉय ग्रुप नॉट एन्जॉय ग्रुप असेल बेलकडीचा संघ. कर्णधार या. आमच्याकडे ड्रॉ आहेत, ते ड्रॉ देखील आम्ही करणार आहोत. 33 धावा ओपनिंगची जोडी आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं तर मग नवनाथ त्यांना देखील पाहतोय आपण, आणि त्याला 7 सतीश यांची आहे. नवनाथ आणि सतीश बॉलिंग ट्रॅकवर. दशरथ पहिलं षटक त्यांच्या हातामध्ये. पाकपुटला पंच केला. फिल्डिंग चांगली झाली आहे. अशा प्रकारची फिल्डिंग आपण बघितली आहे ना तर नक्कीच चांगली ठरू शकते. विलास होते तिथे अगदी पॉईंट क्षेत्रामध्ये. गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकर पाड्यात टीम जवळजवळ मागील 2 आठवडे 2 ट्रॉफीज आपण पाहिलं त्यांनी नेलेले आहेत, आणि जवळजवळ इथून आज त्यांच्याकडे आणखीन एक संधी आहे, त्या देखील संधीचं ते सोनं करू शकतात. या मैदानावर या टीमचा इतिहास देखील चांगला आहे विजय, कारण की या मैदानावर त्यांनी विजेतेपद देखील पटकावलेलं आहे एक. कारण की मला आठवतंय एक चांगली स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ रनरअप ची ट्रॉफी त्यांनी उचललेली देखील आहे. म्हणजे या मैदानावरचा रेकॉर्ड आपण बघितला तर त्यांचा भरपूर चांगला देखील आहे. आज आणखीन एक रेकॉर्ड बनवण्याच्या प्रयत्नामध्ये असतील. सतीश जो लेफ्ट हँडर बॅटर आहे, सध्या सगळा सतीश आपण बघितलं तर मग यंग मराठा टीमकडे आहे लेफ्ट हँडर. सरळ चेंडू गेला आहे, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी आपण पाहिलं तर डॉट चेंडू. हा बघा, ही डॉट चेंडू असतील एका बाजूने नवनाथला स्ट्राईक पासून दूर ठेवा, डॉट चेंडू मिळवा. हा नक्कीच सामना जिंकण्याचं सूत्र मात्र आपण बघितलं तर गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकर पाडा संघाला मात्र नक्कीच पाठ आहे, आणि तेच करून दाखवलं इथून. कारण की नवनाथ चांगला गुड हिटिंग बॅटर आहे, परंतु त्याला स्ट्राईकपासून लांब ठेवा आणि समोरच्या खेळाडूला डॉट चेंडू खेळवा, आपोआप प्रेशर वाढेल. दोन मध्ये आपण पाहिली तर 1 जी आलेली आतापर्यंत. संपूर्ण ही स्पर्धा आज कोणाच्या नावावर राहील? सतीश स्ट्रायकेनकडे पाहतोय. साईनाथ दादाने सांगितलंय की हॅट्रिक मिळवली तर 1000 रुपये. ओ हो, पहिला दुसरा तिसरा प्रयत्न, पुन्हा एकदा डोक्यावर हात आलेले आहेत. बघा, ही खासियत आहे दशरथची. मी का उल्लेख करतो या खेळाडूचा? कारण की हे जेव्हा गोलंदाजीमध्ये येत आहेत ना की विकेट 100% मात्र मिळवत आहेत, आणि इथून देखील तो प्रयत्न आपण पाहिला तर ड्रॉप झाला. क्षेत्ररक्षणाची साथ त्यांना मिळत नाही आहे, परंतु आपण पाहू शकतोय की कॅच सुटल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर मग स्ट्राईक रोटेट झाली आहे. बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडला तर नक्कीच 200 रुपये आहेत षटकाराचा स्वरूपात. आयवा कॅच पकडा, 200 रुपयाचा कॅश प्राईज मिळेल. साईनाथ दादांच्या माध्यमातून षटकाराची हॅट्रिक्स मात्र पूर्ण केली तर मग 1000 रुपयाचं कॅश प्राईज नक्की त्यांनी लावले. आता भाई चलो मैदान से बाहर चलो, थोड़ा क्विक चलो. हा चेंडू आणि मन बाउन्स आहे, भरपूर बाउन्स होता, आणि तीच कारण आपण बघितलं की वाईटचा इशारा मात्र नक्कीच आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता, आणि भरपूर उछाल मात्र मिळाला. नक्कीच पंच म्हणतायत की 1 बाउन्सर, हो यस, 1 बाउन्सरची ताकीद दिली गेली, 1 बाउन्सर फॉर दी ओव्हर. मात्र आपण पाहिलं ही सूचना गोलंदाजाला दिली आहे दशरथला. इथून आपण पाहू शकतो की मग यानंतर जर अशा प्रकारचा वाईट चेंडू आला तर मग कदाचित नो बॉल होऊ शकतंय. परंतु आत्ता आपण पाहिलं तर जी एक ताकीद त्यांना दिली आहे नवनाथच्या समोर, परंतु चांगलं षटक राहिले आत्तापर्यंत दशरथ या गोलंदाजाचं. बॅटची आतली कडा, अगदी विकेट किपर जवळच आहे. चांगली गोलंदाजी, सटीक लाईन लेंथ आणि चांगला टप्पा, चांगलं नियंत्रण, आणि सगळं काही चांगलं होत आहे. टीमची टोटल मात्र थांबलेली आहे 3 धावा. चेंडू फेकून झालेले आहेत 4. अगदी आपण पाहिलं तर म्हणजे 33चं लक्ष आहे. मग हवे आहेत काय तर आता इथून 30 धावा, आणि त्या थोड्या मग इकॉनॉमिकल
मात्र आपण पाहिलं तर हे षटक म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट वाढेल. मिस टायमिंग शॉट, कॉटन बॉलची संधी. दशरथ यावेळेला स्वतःच्या हातामध्ये कॅच पकडला गेला, याचाच अर्थ मोठा मासा गळायला लागलाय आणि मोठी सफलता मात्र मिळवून दिली आहे. दशरथने नवनाथला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. पहिला मोठा धक्का साईबाबा कसबाड टीमला. जयेश 2 मिनिटं तुम्हाला देखील थांबवतोय. आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ करूया आणि हा ड्रॉ करण्यासाठी मी सतीश जाबर यांना विनंती करतोय. आणि 2 कर्णधार आहेत, त्यांना मात्र एक एक चिठ्ठी उचलायला सांगू आपण. एक तुम्ही उचला, एक तुम्ही उचला. जी खालतर राहील तिला मात्र आपण पुढे चाल देऊया. मला वाटतं नित्य साई स्पोर्ट यांनी काढलेली आहे चिठ्ठी एन्जॉय स्पोर्ट बेलकडीची आणि बेलकडी टीमने काढलेली आहे नित्य साई लोहानगर टीमची. म्हणजेच विजयी संघाला मात्र या ठिकाणी बाय आहे. चला टॉस देखील आपण या ठिकाणी करून घेऊया. डेफिनेटली चला आपण टॉस देखील करणार आहोत, म्हणजे विजेत्या संघाला मिळेल बाय. उंचावून खेळण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू. भावेश चेंडूच्या खाली झेल ड्रॉप झालाय. अगदी आपण पाहिलं दशरथ नाराज झालेत पुन्हा एकदा. अगदी आपण पाहिलं तर एक सक्सेसफुल षटक पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर पाहतोय आपण 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बाबू कांबळे यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस या ठिकाणी संपन्न केलाय. टॉसचा निकाल आपण पाहिला मग नित्य साई स्पोर्ट टीमच्या बाजूने लागलाय. फक्त डिसिजन कळवा. यस बेस्ट ऑफ शुभेच्छा असतील तुम्हाला. तुम्हाला देखील शुभेच्छा. यस 3 ओव्हरचा मॅच असेल. चला मैदानाच्या आतमध्ये वही आपण आता 12 चेंडू आणि 28 धावा. हो या वेळेला हवाई हल्ला 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 चेंडूने गाठलाय बाउंड्रीच्या बाहेरचा पल्ला. 6 धावा. पेरूचा खोड कसा भुरा भुरा ग कसा भुरा भुरा. मी लाईल येन माझे मैतरणी माझे मैतरणी. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकार आला आणि षटकाराच्या सायना धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोचलं गेलं 11 या आकड्यावरती. 11 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. सतीश साठेच्या बॅट मध्ये हा षटकार आपण पाहिला. यावेळेस दुसरा बॉल फुल टॉस होता. यावेळेस आपण पाहिला तर मग ऑन साईडला चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चित्त्याच्या वेगानं या 2 धावा मात्र ठिकाणी कंप्लीट केलेत आणि या 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. षटकार आल्यानंतर थोडासा धावसंख्येला मात्र आलेख मिळायला गेलाय. धावसंख्या मात्र थोडीशी झपाट्याने पुढे सरकल्या. डेफिनेटली आपण पाहिलं 10 मध्ये 20 धावा हव्या आहेत तिथून जिंकण्यासाठी. बघा मॅच आणखीन बरोबरीमध्ये आहे. अगदी आपण पाहिलं तर 10 मध्ये 20 म्हणजे प्रत्येक बॉलमध्ये 2 धावा. तर पाहूया आपण भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आता चांगला टप्प्याचा चेंडू. हो या वडीला धोका 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 आणि फलंदाज बाद. लग्नाचा लुगडा ना खांद्यावर पोलका. लग्नाचा लुगडा ना खांद्यावर पोलका. ए पोरी ग नेसायचा ताल गेला. तुझा पोरी ग नेसायचा ताल गेला. थांब थांब मी पण सांग. सावरीचा दोडा ना बुडाल काट. सावरीचा दोडा ना बुडाल काट. भाऊजीर बुडाला नाही घरवर. डेफिनेटली आपण पाहिलं तर चेंडूची डिमांड मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सध्या नजर टाकली आपण तर मग या स्थितीवर जसं म्हटलं जात आहे ना विजय काय
तर दया क्षमा शांती तिथे देवाची वसते. परंतु या कोण मॅचमध्ये सुधारेल आपली परिस्थितीला आपण पाहिलं तर हातालाच आहे विजय मैदानाच्या आतमध्ये येणारे 9 चेंडू आणि 20 धावा. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर मॅच जे आहे ना ती बॅलन्सिंग आहे. दोन्ही बाजूने कधीही मात्र ही मॅच अगदी पलटू शकते. सध्या आपण पाहिलं तर तराजूप्रमाणे खेळ चालू आहे. जिकडनं बाहेर टाकला तर तिकडनं मात्र निश्चितच वजन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. डेफिनेटली आपण पाहू शकतो की इथून 2 चांगले फटके बॅटिंग करणाऱ्या टीमला या मॅचमध्ये पुन्हा एकदा चांगल्या दिशेने घेऊन जातील. परंतु 2 ते 3 विकेट मित्रमंडळी 2 विकेट आणखीन की मग गावदी स्पोर्ट्स शाष्टेकरपाडा टीम या मॅचमध्ये अगदी पुढे येताना पाहायला मिळेल. दरम्यान षटकातील हा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक आहे शॉट फाईन लेगला पकडला जाईल या ठिकाणी हा झेल आणि समाप्त झालाय. फलंदाज आपण पाहिला तर मग सतीश साखील आउट. खांडेगोडाचं 3 तुकडं बाबानी झगडत यो इकडं. खांडेगोडाचं 3 तुकडं बाबानी झगडत यो इकडं. चालतली पोरा रडत भाऊ चालतली पोरा रडत ना मास्तर पाय रवा मागत ना मास्तर पाय रवा मागत. मंदा बोल बोल ग तुझी लावणी मंदा बोल बोल ग तुझी लावणी. मंदा लावणी सोडून गाणा बोलतो मंदा लावणी सोडून गाणा बोलतो. धन्यवाद विजय. आपण बघितलं तर इथून आता येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 20 धावा हव्या आहेत सामना जिंकण्यासाठी. विजय काय म्हणशील? एक विकेट मी जी चर्चा करत होता ना की ती मिळवून दिली देखील भावेशने. निश्चितच या ठिकाणी भावेशचा चांगला प्रयत्न भावेशने केला. विकेटची दरकार होती आणि ती विकेट मात्र त्यांनी मिळवली गेली. 8 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची आवश्यकता. ओ हो हो अजून एक या ठिकाणी महत्वाची विकेट मात्र भावेशनी मिळवली गेली आहे. अजून एक धक्का बसतोय साईबाबा स्पोर्ट काजूपाडा या संघाला. हातात काठी नवरा पाठी मित्रा नाही वर तुझी पाठी. हातात काठी नवरा पाठी मित्रा नाही वर तुझी पाठी. वालाची वालपापडी वालावरी माझी जोडवली ग तालावरी माझी धन्यवाद जोड. अडीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अडचणी वाढल्या गेल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी एवढंच म्हणेन आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीये. संकटावर ते अशा प्रकारे तुटून पडा की निश्चितच जिंकला तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलात तरी मात्र इतिहास घडला पाहिजे. प्रयत्न या ठिकाणी निश्चितच जयश करावे लागतील. यस डेफिनेटली कि मेहनत करने वाले को मत सिखाओ कि सुकून क्या होता है, क्योंकि वो मुश्किलों से डरते नहीं, क्योंकि उनमें जीत का जुनून जो सवार होता है. जितका जुनून मात्र घेऊन उतरावं लागेल मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूला. 7 चेंडू 20 धावा. भावेशचा पुढचा बॉल विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती फटका चांगला आहे यावेळेस न्यू बॅटरचा. मिड विकेटला रुतेश आहे. चांगले फिल्डिंग झाले. चेंडूची फेकी आपण पाहिली तर मग खूप चांगली झाली होती परंतु अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं तर दोन्ही खेळाडूमध्ये. आता मात्र 6 बॉल शिल्लक असतील आणि अजून सुद्धा जिंकण्याकरिता साईबाबा स्पोर्ट काजूपाडा टीमला 18 धावांची जयस आवश्यकता आहे. डेफिनेटली आता 6-18 हे समीकरण राहिलंय. परंतु आपण पाहू शकतो की चर्चा आहे गावदी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा टीम का करते त्यांना जाणीव आहे. हा मॅच जिंकला तर कदाचित आपल्याला इथून जर पुढचा तिकीट आहे ना मोठा मिळू शकते. निश्चितच हा एक विजय नाही आहे तर मग डबल विजय आहे. कारण चिठ्ठीच्या द्वारे आपण पाहिलं तर मग जो विजयी संघ होणार आहे त्याला मात्र पुढे चाल देण्यात आलेली आहे. डेफिनेटली आपण पाहिलं तर जो संघ जिंकेल मात्र सरळ तो जाईल 4थ्या राऊंडमध्ये 4थ्या फेरीमध्ये. 3ऱ्या फेरीमध्ये नित्य साई आहे आणि त्यांच्यासोबत आपण बघितलं की एन्जॉय टीम बेलकडे आपण पाहिलं तर लढताना पाहायला मिळतील. मग आता इथे या मॅचमध्ये जोरो आजमाइश होताना पाहायला मिळेल. 6 मध्ये 18 मुकाबला आहे हा तगडा. जाऊया बॉलिंग ट्रॅकवर. गोपाळ आलेत. गोपाळ दोदडे मागच्या मॅच मध्ये त्यांनी जबरदस्त कारनामा केलाय. विकेट टेकर गोलंदाज बनला होता जयेश. परंतु या मॅच मध्ये त्याच्या विरुद्ध मात्र हल्लाबोल केला जाईल का
हा देखील प्रेक्षकांच्या मनात देखील एक क्वेश्चन तयार झालाय. डेफिनेटली लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईक एंड कडे पहिला चेंडू शॉर्ट ऑन द पुल करण्याचा प्रयत्न फिल्डर आहे ती ते अगदी आपण पाहिले तर दशरथ होते आणि त्यांच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. फलंदाज मात्र या वेळेला होईल बाद, परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. विशाल या खेळाडूला 5वा मोठा धक्का साईबाबा काजूपाडा टीमला. थँक्यू डीजे न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये मिस्टर जयेश इन झालेले आहेत. अगदी आपण जर आता चर्चा करायची झाली आहे ना तर मग येणारे जे चेंडू राहिलेले आहेत शिल्लक आपण पाहिले तर जवळजवळ 5 चेंडू आणि 18 धावा. 5 गेंदों में 18 जरूर की जरूरत है विजय. अब ये मुकाबला कहीं ना कहीं गावदेवी स्पोर्ट्स टीम ने अपनी तरफ खींच लिया है इस विकेट के साथ. सध्या तरी आपण पाहिलं तर थोडीशी अंधारामध्ये आपल्याला टीम पाहायला मिळते बॅटिंग करणारी साईबाबा स्पोर्ट काजूपाडा. परंतु यावेळेस आपण पाहिला तर बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट मिड विकेटला मात्र हा झेल आपण पाहिला होता, परंतु झेल झाला आहे ड्रॉप. 2 धावा पूर्ण निश्चित ज्या ठिकाणी झाले. चेंडूची फेकी थोडीशी मात्र आपण पाहिले तर मग खराब आली होती, परंतु बॅकअप या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मिळायला गेलंय. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. थोडीशी 3 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट झाले. थोडीशी अंधारामध्ये टीम सापडली गेले जयेश बॅटिंग करणारी, परंतु म्हटलंय गेले ना दिवा मातीचा असो किंवा सोन्याचा काही फरक पडत नाहीये, परंतु अंधारामध्ये तो किती प्रकाश देतो ना हे खूप महत्वाचं आहे जयेश. डेफिनेटली जसं म्हटलं जातं ना की सफलता के कोई गहरे राज नहीं होते, बिना मेहनत की तक तो ताज नहीं बनते. अंधेरे में खुद ही ढूंढ लेते हैं मंजिल अपनी जुगनू, क्योंकि वो कभी किसी रोशनी के मोहताज नहीं होते. डेफिनेटली आपण पाहिलं तर कोणावर अवलंबून राहता स्वतःला मार्ग शोधावा लागेल आणि तो या वेळेला ह्या 2 बॅटरना करावा लागेल. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर थोडेसे सफल क्रॉस झाले होते, फ्रंट फुटवर ते आले होते बॅटर. आपण या ठिकाणी पाहिलं तर मग साईनाथ, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू फेकून झाले 3, अजून सुद्धा 3 बॉल बाकी आहेत आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 15. फटका चांगला आहे पुन्हा एकदा ऑन साइडला. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने आपण पाहिलं तर मग रुतेश होते, त्यांच्याकडनं झाली आहे थोडीशी मिस्टेक. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 3 धावा कंप्लीट झाल्यात. कदाचित 4थी देखील कंप्लीट होईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 3 धावा कंप्लीट केलेत, परंतु 4थ्याला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये जयेशला मात्र परतावं लागेल या ठिकाणी. डेफिनेटली आपण बघितलं इथे फलंदाज बाद झालाय, परंतु 3 धावा आल्या. त्याचाच अर्थ असा आहे की मॅच अजून ऑन आहे, कारण की राहिलेले 2 चेंडू आणि या 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तब्बल गरज आहे 12 धावेंची. धगधग वाला मुकाबला, टेन्शन वाला मुकाबला, 12 धावेंची गरज आहे. अगदी आपण पाहू शकतोय तर 2 चेंडू मध्ये 2 षटकार. अगदी आपण पाहिले तर इथून जर येतात तर मॅच जिंकेल, परंतु पुढचा चेंडू जो असेल सो असेल. हा चेंडू खूप महत्वाचा असेल विजय, कारण की या चेंडूवर जर एक मोठा फटका आला तर मात्र आपण पाहतो टेन्शन आणि टेन्शन मात्र नक्कीच वाढू शकेल. हा चेंडू पाहावा लागेल. निश्चितच ह्या चेंडूवरती सर्व काही लपलंय या सामन्याचं सूत्र. बघूया कोणाच्या बाजूनं रिझल्ट मात्र शेवटच्या क्षणी लागला जाईल. 2 बॉल 12ची गरज. ओहो, फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडं 4 धावांसाठी. जिथे षटकार हवा होता तिथं मात्र जयेश आलाय चौकार. बघा चौकार आला याचाच अर्थ आपण बघितलं की आता 8 धावांची गरज असेल, चेंडू शिल्लक असेल 1, परंतु इथून आपण बघितलं तर आता काही वाचू शकेल तर नक्कीच तो आहे चमत्कार. कदाचित या वेळेला एक जर खराब चेंडू पडला तर मग नाकी 9 येऊ शकतायत विजय. बघूया, ऊपर वाले की अभी दुआ. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ओहो, चौकार आला होता जयेश. मात्र
4 धावेनं या ठिकाणी सामना जिंकलाय. कदाचित हा चेंडू आपण पाहिला तर मग उजव्या यष्टीच्या बाहेर होता का? डेफिनेटली असं तर चित्र वाटते. कदाचित जर सोडला असता तर वाईट देखील मिळाला असता असं वाटतंय कदाचित, कारण की यांनी इथे वाईट मिळाला असता तर मग आणखीन काही धावा आणि मग तिथून एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली असते. परंतु एक मॅचवर मोठा विजय आपण पहिले 4 धावेने मिळवला गेला आहे, कारण की कंपल्सरी चेस आपण पाहतोय. मग 4 धावेंचा हा विजय आणि आपण पाहिला तर आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचं कार्य केलतोय. भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच साईगावदी स्पोर्ट्स षष्टीकरपाडा टीमचं अभिनंदन त्यांचं पुन्हा एकदा मी करतोय. आणि आता वैद्य पोस्ट मॅच प्रेझेंटेशनच्या दिशेने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये नक्कीच काय तर देऊ आपण सामनावीराचा पुरस्कार, आणि तो पुरस्कार जातोय ज्या खेळाडूला, तो खेळाडू आहे म्हणजेच आपण पाहिला तर मिस्टर